नमस्कार, स्वागत आहे तुमचं. अनेक प्रकारच्या पुऱ्या आपण खातो, बनवतो. पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुऱ्या बनवणार आहोत. आज आपण मूग डाळीच्या पुऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी मी ते मूग डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजत घातली आहे. त्यानंतर ही भिजलेली सर्व मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण, आलं, हिरवी मिरची, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घालायची आहे. आणि पाणी न घालता आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे डाळ. पुऱ्या बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पिठामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. धने जिरा पावडर घालायचे आहे. गरम मसाला घालायचा. त्यानंतर इथे आपल्याला ओवा घालायचा आहे. पांढरे तीळ घालायचे आहेत. वाटलेली सर्व डाळ घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. गरम तेलामध्ये या पुऱ्या खमंग आणि खरपूस अशा इथे तळून घ्यायच्या आहेत. या पुऱ्यासोबत कुठल्याही भाजीची गरज नाही आहे. भाजी नसली तरी खूप छान लागतात. नक्की बनवा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.